नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत जी माहिती शेअर करणार आहे ती तुमच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्यांचं मूळ कारण असू शकते, ज्याचं नेमकं कारण तुम्हाला शोधता आलं नव्हतं. जरा विचार करा, तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटतं का की जणू काही तुमची रात्रीची झोप पूर्ण झाली नाही? अगदी थोड्याशा कामानंतर तुम्हाला थकवा जाणवतो का? तुमच्या हातपायांना मुंग्या येतात का? पायऱ्या चढताना तुमचा श्वास फुलतो का? तुमची स्मरणशक्ती कमी झाली आहे का? किंवा काही क्षुल्लक गोष्टीवरून अधिकाधिक रागवत आणि चिडचिड करत आहात का? जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या जाणवत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण विटॅमिन डी, विटॅमिन B1 ची कमतरता तुम्हाला हळूहळू कमजोर करू शकते. मंडळी, आज लाखो लोक अंगदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा, थकवा, मानसिक ताण आणि विस्मरण यांसारख्या समस्यांशी झुंज देत आहेत. बहुतेक लोक या समस्यांचे कारण वाढत वय, अतिरिक्त काम किंवा तणाव असल्याचं मानतात. तथापि अनेक प्रकरणांमध्ये विटॅमिन डी, विटॅमिन B1 ची कमतरता हेच मूळ कारण असतं. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शरीर अनेकदा या कमतरतांची लक्षणे खूप आधी दाखवू लागतं, पण आपण ते सामान्य आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. ही छोटीशी चूक नंतर मोठ्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी कृपया निरोगी शरीर, निरोगी जीवन अशी कमेंट नक्की करा. यावरून मला दिसून येईल की तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल नक्कीच जागरूक आहात. जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. सर्वप्रथम विटॅमिन डी आणि विटॅमिन B1 इतके महत्त्वाचे का आहे तर ते समजून घेऊया. विटॅमिन डी हा शरीरातील हाडे, स्नायू आणि रोगप्रतिकार प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. विटॅमिन B1 आपल्या मेंदू, नसा, रक्तनिर्मिती आणि ऊर्जा उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. यापैकी एकाची कमतरता असल्यास शरीर सामान्यपणे कार्य करू शकत नाही. जर दोन्हींची एकाच वेळी कमतरता असेल तर व्यक्तीला सतत अशक्तपणा, वेदना आणि मानसिक समस्या जाणवू शकतात. विटॅमिन डीच्या कमतरतेचं पहिलं लक्षण अनेकदा अंगदुखीच्या स्वरूपामध्ये दिसून येतं. अनेक लोकांना सकाळी उठल्यावर पाठदुखीचा अनुभव येतो, काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास होतो, तर काहींना पायऱ्या चढताना त्रास होतो. स्नायूंचा अशक्तपणा वाढतो. हळूहळू व्यक्तीला पूर्वीपेक्षा कामे पूर्ण करण्यासाठी कमी ऊर्जा जाणवते. कधी कधी त्यांना पायांमध्ये जडपणा आणि अंगदुखी जाणवते. हा केवळ सामान्य थकवा नसून एखाद्या शारीरिक आजाराचं महत्त्वपूर्ण लक्षण देखील असू शकतं. दुसरीकडे विटॅमिन B1 च्या कमतरतेचा परिणाम अनेकदा नसा आणि मेंदूवरती होतो. ही कमतरता असलेल्या व्यक्तीला हातपायांमध्ये मुंग्या सरपटत असल्यासारखं वाटू शकतं. कधीकधी त्यांची बोटे शून्य होतात. काही लोकांना वारंवार गोष्टी विसरण्याची सवय लागते. त्यांना लक्ष केंद्रित करणं कठीण जातं. अभ्यास करताना किंवा काम करताना त्यांचं मन भरकटतं. अनेक लोकांना निर्णय घेण्यास सुद्धा अडचण येते. जर ही परिस्थिती दीर्घकाळ टिकून राहिली तर त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. आता एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती विचार करा. रात्रीची पूर्ण झोप घेऊनही तुम्हाला कधी सकाळी थकवा जाणवला आहे का? अनेक लोकांना 7 ते 8 तास झोपूनही दिवसभर सुस्ती जाणवते. त्यांना असं वाटतं की त्यांच्या शरीरामध्ये अजिबात ऊर्जा उरलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये केवळ विश्रांती वाढवल्याने समस्या सुटत नाही. कधीकधी विटॅमिन डी आणि B1 ची कमतरता हे कारण असू शकतं. जेव्हा शरीरामध्ये आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा शरीर पुरेशी ऊर्जा निर्माण करू शकत नाही, ज्यामुळे सतत थकवा जाणवतो. काही लोकांना मनस्थितीतील समस्यांचाही अनुभव येतो. विनाकारण उदास वाटणं, पटकन राग येणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होणं, कशावरही लक्ष केंद्रित करू न शकणं आणि सतत तणावग्रस्त वाटणं या गोष्टींचा संबंध सुद्धा या कमतरतेशी असू शकतो. म्हणूनच आरोग्यतज्ञ या जीवनसत्वांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा महत्त्वाचं मानतात. पण मंडळी, गोष्ट इथे संपत नाही. पुढे आपण शिकणार आहोत की शरीरामध्ये विटॅमिन डी आणि B1 ची कमतरता का निर्माण होते, कोणत्या समस्येमुळे, कोणत्या चुकांमुळे ही समस्या उद्भवते आणि अशी कोणती चिन्हे आहे जी तुम्हाला वेळेवर उपाययोजना करण्यास मदत करू शकतात. कारण पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणारा टप्पा आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की विटॅमिन डी आणि विटॅमिन B1ची कमतरता का निर्माण होते. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण चांगला आहार घेतो, दूध आणि दही खातो, मग आपल्यात त्यांची कमतरता कशी असू शकते. सत्य तितकंच महत्त्वाचं आहे. एखादी व्यक्ती पौष्टिक अन्न खाते, परंतु पोट आणि आतड्यांच्या समस्यामुळे शरीर त्या पोषक तत्वांचा पूर्णपणे उपयोग करू शकत नाही. परिणामी हळूहळू कमतरता निर्माण होते. सर्वप्रथम विटॅमिन डी बद्दल बोलूया. सूर्यप्रकाश हा विटॅमिन डीचा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. तथापि आजच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोक सकाळ आणि संध्याकाळ घरी, कार्यालयामध्ये किंवा बंद खोल्यांमध्ये घालवतात. सूर्यप्रकाशाचे हे अंतर वाढत आहे. मोबाईल फोन, संगणक आणि वातानुकूलित वातावरणामध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. यामुळेच आजचे तरुण, वृद्ध आणि अगदी लहान मुले सुद्धा विटॅमिन डी पासून वंचित राहत आहेत. अनेक लोकांना विटॅमिन डीच्या कमतरतेचाही सामना करावा लागत आहे. अनेक लोक वर्षानुवर्षे पुरेसा सूर्यप्रकाश घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांचे हाडे व स्नायू हळूहळू कमकुवत होतात. आपण आता विटॅमिन B1 बद्दल बोलूया. या कमतरतेमागे 2 मुख्य कारणे असल्याचं मानलं जातं. पहिलं म्हणजे आहारामध्ये विटॅमिन डीचं अपूर्व सेवन आणि दुसरं म्हणजे शरीराची ते योग्यरित्या शोषून घेण्याची असमर्थता. जे लोक दीर्घकाळ केवळ शाकाहारी आहारावर अवलंबून असतात त्यांच्या B1च्या कमतरतेचा धोका जास्त असतो. तथापि हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही समस्या केवळ शाकाहारी लोकांपुरती मर्यादित नाही. कधीकधी मांसाहारी अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा B1ची कमतरता आढळते. याचं कारण असं आहे की समस्या अन्नामध्ये नसून त्याच्या पोषणामध्ये असते. जर एखाद्या व्यक्तीला गॅस, आम्लपित्त, अपचन किंवा आतड्यांसंबंधी समस्यांसारखी पोटाच्या दीर्घकालीन समस्या असतील तर त्यांच्या शरीरामध्ये B1 योग्यरित्या शोषून घेतला जाऊ शकत नाही. काही लोक वर्षानुवर्षे आम्लपित्ताची औषधं घेत राहतात. या परिस्थितीचा परिणाम B1च्या शोषणावर सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच केवळ आहारावरती लक्ष केंद्रित करणं पुरेसं नाही. पचनसंस्थेची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. मंडळी, आता एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. जेव्हा शरीरामध्ये विटॅमिन डीची कमतरता वाढते तेव्हा हाडे हळूहळू कमकुवत होतात. अनेक लोक वारंवार पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी आणि पायदुखीची तक्रार करतात. काही लोकांना वाटतं की हे वृद्धत्वाचं लक्षण आहे, परंतु अनेकदा विटॅमिन डीची कमतरता हेच यामागील कारण असतं. याकडे दुर्लक्ष केल्यास हाडांची ताकद कमी होऊ शकते आणि भविष्यात गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. दुसरीकडे विटॅमिन B1च्या कमतरतेचा परिणाम मज्जातंतूवरही होतो. सुरुवातीला किंचित मुंग्या आल्यासारखं वाटतं आणि तथापि जर ही कमतरता दीर्घकाळ टिकून राहिली तर व्यक्तीच्या चालण्याच्या पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. तोल सांभाळणं कठीण होऊ शकतं. काही लोकांना असं वाटू शकतं की त्यांचे पाय त्यांना पूर्णपणे आधार देत नाही आणि त्यामुळे या समस्या उद्भवू लागतात. म्हणून या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की काही लोकांच्या चेहऱ्यावरील तेज हळूहळू कमी होतं, चेहरा फिकट पडू लागतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात आणि व्यक्ती सतत थकलेली दिसते. हे केवळ तणाव आणि अतिश्रमाचा परिणाम नाही. कधीकधी शरीरातील पोषक तत्वांची कमतरता यासाठी जबाबदार असते. विशेषतः B1च्या कमतरतेमुळे रक्तनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे व्यक्तीला अशक्त आणि थकल्यासारखं वाटतं. आता कृपया कमेंटमध्ये एक गोष्ट सांगा. तुम्हाला अनेकदा अंगदुखी, अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो का? कृपया कमेंटमध्ये हो किंवा नाही असं सांगा. तुमचा छोटासा अभिप्राय दुसऱ्या दर्शकांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतो. पुढे आपण अशा लक्षणांवर चर्चा करणार आहोत ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात, परंतु हीच लक्षणे शरीरातील विटॅमिन डी आणि B1च्या कमतरतेचा सर्वात मोठा पुरावा असू शकतात. अनेकदा शरीर आपल्याला वेळेवरती सांगते, परंतु माहितीच्या अभावामुळे आपण हे संकेत समजून घेण्यात अयशस्वी होतो आणि त्याचमुळे लहान समस्या हळूहळू मोठ्या त्रासात बदलतात. सर्वप्रथम तुमच्या ऊर्जेच्या पातळीकडे लक्ष द्या. तुम्ही पूर्वीपेक्षा लवकर थकता का? थोडं चालल्यानंतर, पायऱ्या चढल्यानंतर किंवा साधी कामं केल्यानंतर तुमचं शरीर साथ सोडू लागतं का? जर असं तुमच्यासोबत वारंवार होत असेल तर याकडे केवळ वाढत्या वयाचा किंवा अतिश्रमाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नका. विटॅमिन डी आणि B1 या दोन्हींच्या कमतरतेमुळे शरीराच्या ऊर्जा निर्मिती प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. परिणामी पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. स्नायू आणि सांधेदुखी हे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे.
सकाळी उठल्यावर बऱ्याच लोकांना जडपणा जाणवतो. कधीकधी कोणताही खरा संसर्ग नसतानाही त्यांना ताप येणार असल्यासारखी अंगदुखी जाणवते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्नायू आणि हाडांच्या कार्यावरती परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे सतत वेदना आणि अशक्तपणा येतो. आता आपण B1 शी संबंधित लक्षणांवर चर्चा करूया. जर तुम्हाला तुमच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये वारंवार मुंग्या येणं, बोटांमध्ये बधिरता येणं किंवा त्वचेखाली मुंग्या सरपटत असल्यासारखं वाटणं असा अनुभव येत असेल तर हे एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. बरेच लोक याला रक्ताभिसरणाची साधी समस्या समजतात, परंतु दीर्घकाळ टिकणाऱ्या मुंग्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण मज्जातंतूच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन B1 आवश्यक मानलं जातं. तुम्हाला कधी लक्ष केंद्रित करता येत नाही असं वाटलं आहे का? वाचताना तुमचं लक्ष विचलित होत आहे का? संभाषणादरम्यान गोष्टी विसरल्या जातात किंवा निर्णय घेण्यास अडचण येते का? हे केवळ तणावामुळेच असेल. त्याच्या कमतरतेमुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्पष्टतेवर देखील परिणाम होऊ शकतो. काही लोकांना वारंवार तोंडात अल्सरचा त्रास होत असतो. कधीकधी उपचारानंतरही फोड देखील परत येतात. काही लोकांना जिभेवर जळजळ आणि जिभेची संवेदनशीलता वाढल्याचा अनुभव येत असतो. जर या समस्या पुन्हा उद्भवल्या तर तुमच्या पोषण स्थितीची तपासणी करून घेणं उपयुक्त ठरू शकतं. त्याचप्रमाणे फिकट चेहरा, नखांचा बदललेला रंग, निस्तेज त्वचा आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे हे देखील लक्ष देण्यासारखी लक्षणे आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, बऱ्याच लोकांना वाटतं की दूध, दही आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास त्यांना कधीही कोणत्याही कमतरतेचा त्रास होणार नाही. तथापि सत्य हे आहे की अन्नाचं योग्य पोषण होणं देखील आवश्यक आहे. जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल आणि तुम्हाला वारंवार गॅस, अपचन किंवा पोटाच्या समस्या जाणवत असतील तर तुमचं शरीर आहाराकडेच नव्हे तर तुमच्या पचनसंस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा येतो की या कमतरता टाळण्यासाठी नैसर्गिकरित्या काय करता येईल? व्हिटॅमिन डी साठी नियमितपणे सकाळी काही वेळ सूर्यप्रकाशामध्ये घालवणं फायदेशीर मानलं जातं. व्हिटॅमिन B1 साठी दूध, दही, चीज आणि इतर पौष्टिक पदार्थांचा संतुलित आहारात समावेश केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त दही, इडली, ढोकळा यांसारखे आंबवलेले पदार्थ आणि इतर पारंपरिक पदार्थ देखील पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ऑनलाईन दिसणाऱ्या माहितीच्या आधारावर कोणतीही सप्लिमेंट घेणं शहाणपणाचं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. काही कमतरता सौम्य असू शकतात तर काही गंभीरसुद्धा असू शकतात. म्हणून जर थकवा, वेदना, अशक्तपणा, मुंग्या येणं आणि इतर काही लक्षणं दीर्घकाळ टिकून राहिली तर तपासणी करून घेणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण चर्चा करत आहोत की कोणाला सर्वात जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शरीरातील कमतरता ओळखण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि लहान जीवनशैलीच्या सवयी तुमच्या आरोग्यात कसा मोठा फरक घडवू शकतात. म्हणून शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कारण सर्वात महत्त्वाची माहिती अजून यायची आहे. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलतोय. व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे? कारण जर तुम्हाला धोक्याच्या गटामध्ये मोडत असाल तर वेळेवर खबरदारी घेतल्यास भविष्यातील अनेक समस्या टाळता येतात. सर्वप्रथम, जे लोक आपल्या बहुतेक दिवस घरी, कार्यालयामध्ये किंवा बंद खोल्यामध्ये घालवतात आणि ज्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी हळूहळू कमी होते. शिवाय वाढत्या वयाचाही शरीराच्या व्हिटॅमिन डी तयार करण्याच्या क्षमतेवरती परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त ज्यांना पोटाचे जुनाट आजार जसं की वारंवार गॅस, अपचन, आम्लपित्त किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांना व्हिटॅमिन B1 च्या कमतरतेचा धोका जास्त असू शकतो. जे लोक अनेक वर्षांपासून विशिष्ट औषधे घेतात किंवा ज्यांचा आहार असंतुलित असतो त्यांनीही अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. या व्यतिरिक्त अतिरिक्त ताण, अनियमित दिनचर्या, कमी शारीरिक हालचाल आणि अपुरी झोप यांचाही तुमच्या संपूर्ण आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. मंडळी, क्षणभर कल्पना करा की तुमचं शरीर तुम्हाला दररोज संकेत देत आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. काय होईल? सुरुवातीला तुम्हाला फक्त हलका थकवा जाणवेल, त्यानंतर अंगदुखी सुरू होईल, मग अशक्तपणा वाढेल आणि तुम्हाला लक्ष केंद्रित करणं कठीण जाईल. तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर हळूहळू परिणाम होईल. म्हणूनच आरोग्याशी संबंधित लक्षणे लवकर ओळखणं महत्त्वाचं आहे. शरीर नेहमी अचानक आजारी पडत नाही, तर आधी ते अनेक सूक्ष्म संकेत देतं. लक्षात ठेवा, निरोगी शरीर केवळ औषधांवर बनत नाही. योग्य आहार, संतुलित जीवनशैली, पुरेसा सूर्यप्रकाश, चांगली झोप, नियमित शारीरिक हालचाल आणि निरोगी पचनसंस्था या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे शरीर मजबूत होतं.
उन्हात घालवता पौष्टिक अन्न खाल्लं, पुरेसं पाणी प्यायलात आणि तुमच्या शरीराच्या संकेताकडे लक्ष दिलं तर अनेक समस्या टाळता येऊ शकतात. लहान सकारात्मक सवयी दीर्घकाळामध्ये मोठा फरक घडवू शकतात. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला खूप थकवा, वारंवार अंगदुखी, हातपायांना मुंग्या येणं, अशक्तपणा, चक्कर येणं, एकाग्रतेचा अभाव, स्मरणशक्ती कमी होणं किंवा दीर्घकाळ मूड बदलणं यांसारख्या समस्या जाणवत असतील तर त्या सामान्य आहेत असं समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. लवकरच तपासणी करून घेणं नेहमीच उत्तम असतं, कारण योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या कृतीमुळे अनेक समस्या निर्माण होण्यापासून रोखता येतात. मंडळी, आज तुम्ही शिकलात की व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B1 आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे. शरीरातील कमतरता असताना शरीर कोणते संकेत देतं, कमतरता कशामुळे निर्माण होते आणि निरोगी जीवनशैली का आवश्यक आहे हे देखील तुम्हाला समजलं असेल. मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल आणि तुम्ही ती तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.